वेलकम टू द थर्ड लेक्चर ऑफ रोटेशनल डायनामिक्स. लास्ट लेक्चरला आपण ॲप्लिकेशन स्टार्ट केले होते, ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यातलं फर्स्ट ॲप्लिकेशन आपलं झालेलं आहे. व्हेकल मुव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल ट्रॅक, ते आपण इक्वेशन पाहिलेलं होतं. त्या इक्वेशनमध्ये आपण जे काय फाइंड आउट केलेलं होतं मॅक्झिमम स्पीड, त्याचे इक्वेशन तुमच्या लक्षात असतील. त्या इक्वेशन आपण फाइंड आउट केलेल्या होत्या. त्या इक्वेशन व्ही मॅक्स इज इक्वल टू √μrg हे इक्वेशन घेतलं होतं. याच्यात म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, आर म्हणजे रेडियस आहे आणि जी आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घेतोय. याच इक्वेशनला मी असंही लिहू शकतो, व्ही इज लेस दॅन इक्वल टू μrg. हे मॅक्झिमम आहे म्हणजे मला इक्वेशन असं लिहिता येईल. हे इक्वेशन लिहिण्यामागचा हेतू असा आहे की मला आज तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे बँकिंग ऑफ रोडसाठी. तिथं त्याच्या अगोदर याचं थोडंसं इंट्रोडक्शन असेल. त्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला हे इक्वेशन दिसेल. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड ॲप्लिकेशन जे आहे ते वेल ऑफ डेथ आपण म्हणतोय. आता डेथसाठी किंवा वॉल ऑफ डेथ आपण म्हणतोय. त्यासाठी मी हे इमेज तुमच्यासाठी आणलेले आहेत. त्यामध्ये 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही व्हेकल तुम्हाला एका व्हर्टिकल सिलेंड्रिकल शेपमध्ये सर्क्युलर मोशन करताना दिसत आहेत. आता हे दोन्ही व्हेकल व्हर्टिकल सिलेंडरमध्ये सर्क्युलर मोशन करतायत म्हणजे इथं कोणतरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असेल. आता या सिलेंड्रिकल शेपमध्ये या व्हेकलला मूव्ह होण्यासाठी मिनिमम स्पीड किती लागेल म्हणजे हे व्हेकल मूव्ह होईल हे आपल्याला पाहायचं आहे. आता हा प्रकार तुम्ही जत्रा यात्रा याच्यात कुठंतरी पाहिलेला असणार आहे. तर तिथं फिजिक्स कसं ॲप्लाय होतं किंवा सेंट्रिपिटल फोर्स कसा असतो, इथं ॲक्ट कसा करतो हे पाहायचं आज आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी मी इथं एक सिलेंड्रिकल शेप आपल्या बुकमधलीच डायग्राम घेतलेली आहे. ठीक आहे. आता हे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर मी इथं कन्सिडर करतोय. ठीक आहे. याला मी पॉईंटमध्ये कन्सिडर करतोय, ते लक्षात यावं. आता ज्या वेळेस हे व्हेकल या सरफेसवरती मूव्ह होत असतं किंवा सर्क्युलर मोशन करत असतं त्यावेळेस हा सरफेस या व्हेकलला एक नॉर्मल रिॲक्शन देतो. ती नॉर्मल रिॲक्शन मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे. म्हणजे समजा हे असं सिलेंड्रिकल शेपचं एक वॉल आहे, तुमचं व्हेकल इथं कुठंतरी आहे असं कन्सिडर करू, आणि इथं बरोबर त्याला एक नॉर्मल रिॲक्शन मिळते. ती नॉर्मल रिॲक्शन जी आहे ती मी नॉर्मल रिॲक्शन इथं लिहितो. आता ही नॉर्मल रिॲक्शन कोण देत असेल तर आपल्याला इथं देतो तो सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून मी नॉर्मल रिॲक्शनच्या पुढे लिहितो सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स नॉर्मल रिॲक्शन देतो म्हणजे नक्की काय करतो. आता ज्यावेळेस हे व्हेकल स्टार्ट केल्यानंतर एका कॉन्स्टंट स्पीडने त्या व्हर्टिकल सिलेंड्रिकल शेपमध्ये फिरायला लागते त्यावेळेस हे तर आपल्याला समजते की सर्क्युलर मोशन होतंय. आता सर्क्युलर मोशन होतंय म्हणजे इथं नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे, आणि तो जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत असेल तर ही नॉर्मल रिॲक्शन ते देत आहे. ठीक आहे. सिमिलरली आता याच व्हेकलचं वेट जे काय आहे ते वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. आता वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड असताना सुद्धा ते व्हेकल सर्क्युलर मोशन करतंय म्हणजे नक्कीच त्याला अपसाईडला कोणतरी बॅलन्स करणार आहे. म्हणजे हा जो काय आहे तो एक कुठला तरी फोर्स आहे. हा फोर्स जर नसता तर हे व्हेकल इथं सर्क्युलर मोशन करत असताना वेट mg मुळे खाली स्लिप झालेलं दिसलं असतं किंवा तो जो काय ड्रायव्हर असेल तो आपल्याला खाली पडलेला दिसेल, कारण त्याला ते सर्क्युलर मोशन करता येणार नाही. म्हणजेच या वेट mg ला कुठला तरी फोर्स बॅलन्स करतोय. त्या फोर्सला आपण इथं म्हणतोय तो फोर्स कुठला असेल तर तो असेल फ्रिक्शनल फोर्स. ओके. म्हणजे मी इथं लिहून टाकतो फ्रिक्शनल फोर्स कोणाला बॅलन्स करतोय, वेट mg. ठीक आहे. आता याच्याप्रमाणे इक्वेशन्स जर लिहिल्या म्हणजे नॉर्मल रिॲक्शन जी काय आहे त्या नॉर्मल रिॲक्शनला आपण म्हणतोय बॅलन्स करतोय किंवा नॉर्मल रिॲक्शन प्रोव्हाइड करतोय सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचं इक्वेशन मी इथं लिहितो mv²/r. ओके. आता याच्यात या इक्वेशनमध्ये फ्रिक्शनल फोर्स जो आपण दिलेला आहे तो बॅलन्स करतोय mg ला. पण फ्रिक्शनल फोर्सचं इक्वेशन आपण कालच पाहिलेलं आहे. ते इक्वेशन आहे μ × n. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, n म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. या इक्वेशनप्रमाणे मी समजा असं लिहिलं तर याच्यात नॉर्मल रिॲक्शनला मी चेंज करू शकतो. आता ही नॉर्मल रिॲक्शन काय असेल तर नॉर्मल रिॲक्शन मी लिहितोय Fs इज इक्वल टू म्यू × नॉर्मल रिॲक्शन माझी येईल
व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. ओके, इक्वेशन जे काय मला मिळालं त्याच्यात मला फ्रिक्शनल फोर्स काय आहे, फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू आहे एम जी. फ्रिक्शनल फोर्स एम जीची पण मी व्हॅल्यू इथं पुट करून देतो. एम जी इज इक्वल टू म्यू इंटू एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. याच्यात एम एम कॅन्सल होईल. जे काही इक्वेशन मला मिळेल ते असेल जी इज इक्वल टू म्यू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. व्ही स्क्वेअरसाठी इक्वेशन जर क्रिएट केलं तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू जी आर डिवायडेड बाय म्यू. ओके, स्क्वेअर रूट जर घेतलं तर व्ही साठीचं इक्वेशन जे होईल ते इक्वेशन आहे अंडर रूट आर जी अपॉन म्यू. आता याच इक्वेशनला याला मी मिनिमम स्पीड म्हणतो. हा मिनिमम स्पीड असेल. आता हे मिनिमम स्पीड कसा ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जसं आत्ता आपण नॉर्मल रिॲक्शन कन्सिडर केली होती. नॉर्मल रिॲक्शन जे आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स देते त्याला मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो CPF. ही नॉर्मल रिॲक्शन देते. म्हणजे नॉर्मल रिॲक्शनचं इक्वेशन होईल N इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. आणि आपल्याकडे फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो फ्रिक्शनल फोर्स वेट mgला बॅलन्स करतोय म्हणून मी तिथे लिहितो mg. आता हा फ्रिक्शनल फोर्स इज लेस दॅन, मला इक्वेशनमध्ये लिहायचं आहे म्यू एस एन. लेस दॅन ऑर इक्वल टू म्हटलं तरी चालेल. लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस इंटू एन इतका फोर्स असेल तरच त्याच्यावरती ते सर्क्युलर मोशन करू शकतो. या इक्वेशनमध्ये इथं एम जीची व्हॅल्यू फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू मी इथं लिहितो वेट एम जी, कारण तो त्याला बॅलन्स करतोय. इज लेस दॅन इक्वल टू म्यू एस इंटू नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन इथं काय आहे एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. इथं परत एम कॅन्सल होईल. इक्वेशन जे क्रिएट होईल ते इक्वेशन असेल व्ही स्क्वेअर is greater than equal to RG divided by mu. ओके, आता याच इक्वेशनमध्ये मी V इज इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हे लिहिण्याऐवजी मी इज इक्वल टू जर साईन दिलं तर इज इक्वल टूच्या साईनला देत असताना मी इथं लिहितो V मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट आर जी डिवायडेड बाय म्यू. हे इक्वेशन आपल्याला मिळेल. म्हणजे समजा हे व्हेइकल जे काय त्या डेप्थमध्ये मूव्ह होत आहे, डेथमध्ये वेल ऑफ डेथमध्ये जे काय मूव्ह होते त्याचा स्पीड किती असला पाहिजे, मिनिमम स्पीड किती असला पाहिजे, म्हणजे ते इथं सर्क्युलर मोशन करेल हे आपल्याला या इक्वेशनमधून फाइंड आउट होते. म्हणजे समजा एखादं व्हेइकल आहे आणि ते व्हेइकलचा स्पीड जर समजा असं म्हटलं की 10 मीटर पर सेकंड जर आपण स्पीड ठेवला तर ते व्हेइकल त्या वेल ऑफ डेथमध्ये सर्क्युलर मोशन करत आहे. पण समजा स्पीड याच्यापेक्षा कमी झाला, स्पीड कमी झाला म्हणजे ह्याचा स्पीड आपण असं कन्सिडर करू की 8 मीटर पर सेकंड असं काहीतरी झाला. जर स्पीड 8 मीटर पर सेकंड झाला तर त्याला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स मिळणार नाही. आणि नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स मिळाला नाही तर ते व्हेइकल तिथं सर्क्युलर मोशन करणार नाहीये. पण समजा याच्यापेक्षा जर जास्त स्पीड असेल, म्हणजे 10 पेक्षा जास्त आहे, म्हणजे आपण इथं काहीतरी समजा कन्सिडर केलं की 50 स्पीड आहे, 50 मीटर पर सेकंड, तर या स्पीडला ते व्हेइकल नक्कीच त्या वेल ऑफ डेथमध्ये आपल्याला रिव्हॉल्व होताना दिसेल. ओके, म्हणजे हा कन्सेप्ट तुम्हाला इथं लक्षात येईल. म्हणून इथं आपण व्ही मिनिमम लिहिलेला आहे की त्या व्हेइकलचा एक मिनिमम स्पीड आहे, त्या मिनिमम स्पीडनेच ते सर्क्युलर मोशन करू शकतं. याच्यापेक्षा स्पीड जास्त असेल तर ते नक्कीच तिथं सर्क्युलर मोशन करणार आहे. पण मिनिमम स्पीडपेक्षा जर तो स्पीड कमी असेल तर तिथं त्याला मूव्ह होता येणार, सर्क्युलर मोशन करता येणार नाही. ठीक आहे, ओके. इथं आपल्याला मी एक व्हिडिओ
दाखवतोय. या व्हिडिओच्या सहाय्याने तुम्हाला लक्षात येईल की आपण काल जे इक्वेशन फाइंड आउट केलेलं होतं, म्हणजे एखाद्या हॉरिझॉन्टल सरफेसवरती मॅक्झिमम स्पीड किती असला पाहिजे, आणि आता आपण त्यातच बँक्ड रोड म्हणजे काय हे पण आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल. When a car takes a turn, each curvilinear section of the turn can be approximated to be an arc of a circle with a certain radius. A centripetal force must act towards the center of the arc to enable the vehicle to move along it. This centripetal force is provided by the static friction of the surface the car is moving on. The normal force N balances the weight of the car mg. If the coefficient of static friction is mu, the maximum frictional force which can act towards the center of the arc is mu mg. While making a turn, if the velocity of the car is v and radius of the arc is r, the centripetal force acting on it would be equal to mv square by r. For the car to make a safe turn, the required centripetal force should be within the limit of static friction, which implies that the velocity of the car should be such that it satisfies the relation mv square by r is less than or equal to mu mg. In other words, v should be less than or equal to the limiting value root over mu rg. If the car moves with a velocity greater than the limiting value, it skids away from the center. Banking of roads. We cannot always rely on friction, as it depends on external factors such as rain or frost, which significantly decreases the value of static friction. To avoid skidding of vehicles at turns, the outer edge of the road is raised up, which is called banking. Suppose surface of the road at a turn makes an angle theta with the horizontal surface. This results in the horizontal component of normal force, n sine theta, acting towards center, providing the necessary centripetal force at the turn. Friction is not taken into consideration here. Therefore, n sine theta is equal to mv square by r. ठीक आहे. आता याचं इक्वेशन आपण नेक्स्ट डेरिवेशनमध्ये पाहणार आहे. तुम्हाला इथं बँकिंग ऑफ रोड समजेल. मी हे रिझॉल्युशन वगैरे तुम्हाला इथं सांगून देतो, मग नंतर हे इक्वेशन आपल्याला काय लिहितात ते समजेल. व्हेकल ऑन बँक्ड रोड. आता आपल्याला हे पाहायचं आहे. बँक्ड रोड म्हणजे तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये पाहिलं की समजा एखादा हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि त्या हॉरिझॉन्टल सरफेसवरून आपल्याला सर्क्युलर मोशन जर करायचं असेल तर ते व्हेकल, जर रोड बँक नसेल तर ते व्हेकल आपल्याला सेंट्रिफ्युगल फोर्समुळे बाहेर जाताना दिसेल. पण समजा रोड बँक्ड असेल, बँक्ड म्हणजे एक आउटर सरफेस एक टिल्ट केला जातो. टिल्ट केला जातो म्हणजेच तो एका साईडला उचलला जातो. फिगरमध्ये आपल्याला हे पाहायला मिळते. इथं बँक्ड रोड आहे, याच्यावरती व्हेकल मूव्ह होताना दिसत आहे. ठीक आहे.